महत्वाची बातमी, पूर ओसरल्यानंतर कोल्हापुरातील आंबेवाडीमधलं जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येते। निवारा केंद्रामध्ये गेलेले नागरिक पुन्हा घराकडे परतलेले आहेत। घरांमध्ये साचलेलं पाणी बाहेर काढण्याचं काम त्यांच्याकडून सुरू झालेलं आहे। भूषण पाटील आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अपडेट्स त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। भूषण, नक्कीच कोल्हापूरमधील पावसाचं प्रमाण कमी झाल्यानंतर आता पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये देखील घट होते आणि त्यामुळे पूरग्रस्त भागातला सगळा पूर आता ओसरू लागलेला आहे। त्यामुळे स्थलांतरित जे काही नागरिक झालेले होते ते आता पुन्हा आपापल्या घरी जाऊ लागलेले आहेत। आपण बघू शकतो आंबेवाडी गावातील ही सगळी दृश्य आहेत। स्थलांतरित जे नागरिक झालेले होते ते आपापल्या घरी आता आलेले आहेत। साहित्य, प्रापंचिक साहित्याचं स्वच्छता त्यांच्याकडून सुरू आहे। आपण जर बघितलं तर अशा पद्धतीने अजूनही काही घरांमध्ये आपल्याला पाणी आहे ते पाहायला मिळते आणि त्यामुळे सगळं कुटुंबच हे सगळं पाणी बाहेर काढण्यामध्ये व्यस्त असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय। गेल्या 4 ते 5 दिवसापासून जवळपास 5 ते 6 फूट पाणी या सगळ्या घरांमध्ये होतं। मात्र आता पाऊस कमी झाल्यामुळे आणि पूर ओसरल्यामुळे ह्या पावसाचं प्रमाण आहे, या सगळ्या पुराचं प्रमाण कमी झालं आणि त्यामुळे हे सगळे नागरिक आता हळूहळू घराकडे परतू लागलेले आहेत। मात्र त्यांना अशा पद्धतीने हे सगळे साहित्य स्वच्छ करण्यासाठी किंवा घर पुन्हा साफ करण्यासाठी कसरत करावी लागत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। दुर्गंधी मोठ्या प्रमाणावर या सगळ्या परिसरामध्ये पाहायला मिळते। त्याचबरोबर अनेक समस्यांना देखील सामोरं जावं लागतंय। तरी देखील आता पाऊस कमी झालेला आहे, पूर ओसरू लागलेला आहे आणि त्यामुळे हळूहळू नागरिक आता आपापल्या घरी परतू लागल्याचं चित्र आहे ते पाहायला मिळते। आता या सगळ्या लोकांकडून स्वच्छता जी आहे ती आता सुरू झालेली आहे आणि अशाच पद्धतीनं आंबेवाडी असेल, चिखली असेल, या सगळ्या गावामध्ये ही दृश्य आहेत ती सध्या पाहायला मिळत आहेत। एकूणच जर आपण बघतोय की कशा पद्धतीची परिस्थिती जळू देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। त्यामुळे अगदी सुरक्षितपणे हे सगळे नागरिक जे आहेत ते आपल्या घराची स्वच्छता देखील करत असतानाचं चित्र आता कोल्हापूर आणि आंबेवाडी परिसरातील काही घरांमध्ये पाहायला मिळतं। नक्कीच धन्यवाद भूषण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।